बघा इथं क्वेश्चन नंबर 4 मधला सी काय सांगितलंय, कम्प्यूट द मीन डेविएशन फॉर डाटा दिलेला आहे 15, 22, 27, 11, 9, 21, 14, 9. ठीक आहे, म्हणजे डाटा दिलेला आहे आपल्याला, रॉ डाटा दिलाय. हा कोणता डाटा आहे? रॉ डाटा. आणि आपल्याला काय सांगितलंय? मीन डेविएशन काढायचं सांगितलंय. ठीक आहे, तर बघा याचं सोल्युशन काढू आपण आता. मीन डेविएशन काढायला काय काय करावं लागेल? सगळ्यात पहिले सोल्युशन, गिवन डाटा आर रॉ डाटा. कोणता डाटा आहे हा? रॉ डाटा आहे. ठीक आहे, मग तो काय आहे? 15, 22, 27, 11, 9, 21, 14 आणि 9 आहे. ठीक आहे, मग हा काय रॉ डाटा आहे. मग रॉ डाटासाठी मीनचा फॉर्म्युला काय येतो? मीन इक्वल्स टू एक्स बार इक्वल्स टू समेशन ऑफ एक्स आय अपॉन एन राहतं. ठीक आहे, तर इथं एन म्हणजे काय? नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर एन इक्वल्स टू किती आहे? ठीक आहे, एन इक्वल्स टू बघा, एन इक्वल्स टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती आहे? 8 आहे. आणि समेशन ऑफ एक्स आय, समेशन ऑफ एक्स वाय म्हणजेच काय? 15 प्लस 22 प्लस 27 प्लस 11 प्लस 9 प्लस 21 प्लस 14 प्लस 9. ठीक आहे, डिवाइड बाय किती करावं लागेल? एन. मग एन काय आहे? तर एन आहे 8. एन किती आहे? 8 आहे. ठीक आहे, मग बघा सगळ्यांची सगळ्यांची जर समेशन केली तर समेशन करायची कॅल्क्युलेटरमध्ये. ठीक आहे, आता इथं मात्र गडबड करायची नाही, कारण की इथं जर तुमची समेशन चुकली तर काय सगळं आन्सर काय होणार आहे? चुकणार आहे. 15 प्लस 22 प्लस 27 प्लस 11 प्लस 9 प्लस 21 प्लस 14 प्लस 9. ठीक आहे, तर बघा 128 येतं. किती येतं? 128. मग आता आपल्याला काय करायचं? 128 डिवाइड बाय 8. मग 128 डिवाइड बाय 8 किती येतं? 16 येतं. किती येतं? 16. म्हणजे आपला एक्स बार किती आला? 16 आला. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं आहे? मीन डेविएशन काढायचं. मीन डेविएशनचं फॉर्म्युला काय आहे बघा? मीन डेविएशन इज इक्वल्स टू मीन डेविएशन ब्रॅकेटमध्ये एम डॉट डी इक्वल्स टू, मग काय फॉर्म्युला राहतो? समेशन ऑफ डी आय अपॉन एन किंवा समेशन ऑफ मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार अपॉन एन. मग आपल्याला समेशन ऑफ एक्स आय म्हणजे डी आय काढायचं आहे. ठीक आहे, मग त्यासाठी आज आपल्याला टेबल बनवावं लागेल. बघा टेबल बनवू आपण इथं. ठीक आहे, हा काय आपला टेबल. सगळ्यात पहिले इथं काय येणार आहे? एक्स आयचे व्हॅल्यू बघा 1, 3 झाले, 4, 5, तर इथं 6, 7, 8, 9. ठीक आहे, तर बघा आता बघा आपल्याला एक्स आयची व्हॅल्यू घेऊन मग एक्स आय, आणि इथं काय करावं लागेल?
डी आय. पण डी आय इक्वल्स टू काय राहतं, मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार राहतं. ठीक आहे. मग बघा आता इथं पहिली व्हॅल्यू काय आहे 15, दुसरी काय आहे 22. ठीक आहे. दुसरी काय आहे 22, नंतर 27, नंतर 11, नंतर 9, नंतर 21, नंतर 14, नंतर पुन्हा 9 आहे. ठीक आहे. 15, 22, 27, 11, 9, 21, 14 आणि 9. ठीक आहे. आता तुम्ही म्हणशाल सर लास्टचा कॉलम कशासाठी, तर लास्टचा कॉलम आपल्याला काय करायचं, समेशन ऑफ डी आय काढायचं आहे. ठीक आहे. मग आता बघा पहिल्यासाठी डी आय काय येणार आहे, तर मॉड ऑफ 15 मायनस 16, मॉड कम्प्लीट. मॉडच्या बाहेर आल्यानंतर -1 काय होणार, +1 होणार. ठीक आहे. मग तसंच एक्स आहे 22 मायनस 16, 22 मायनस 16 किती राहणार, ते 2 प्लस हे 2, 2 आणि 2 किती झाले, ते 16, म्हणजे 6 राहणार. ठीक आहे. मॉडच्या बाहेर 6 येते. मग 27 मायनस 16 ते किती येणार, 11. नंतर 11 मायनस 16 -5 मॉडच्या बाहेर आल्यानंतर ते काय होणार, +5. त्याच्यानंतर 9 मायनस 16 ते -7 मॉडच्या बाहेर आले +7 होणार. त्याच्यानंतर पुन्हा 21 मायनस 16 5, त्यानंतर 14 मायनस 16 -2 मॉडच्या बाहेर आले +2 होणार. 9 मायनस 16 किती येणार, 7. मग बघा आता सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. बेरीज केली बघा 6 आणि 1 7, 7 आणि 11 18, 18 आणि 5 23, 23 आणि 7 30, 30 आणि 5 35, 35 आणि 2 37, 37 आणि 7 37 आणि 7 किती झाले, एक मिनिट, 1 + 6 कॅल्क्युलेटरमध्ये करा, गडबड करायची नाही. ठीक आहे. +5 + 7 + 5 + 2 + 7 44 येतं. ठीक आहे. किती आलं, 44. मग बघा समेशन ऑफ, मग इथं लिहायचं फॉर्म्युलेमध्ये, मग समेशन ऑफ डी आय समेशन किती आली, 44. मग 44/8. ठीक आहे. म्हणजेच MD येणार. मग बघा 44/8, मग ते MD येणार आहे, मीन डेविएशन इज इक्वल्स टू 5.5. ठीक आहे. तर बघा आपला आन्सर किती आलं, 5.5 आलं. तर बघा हे थोडंसं सुटसुटीत त्याच्यातली तुम्ही ठीक आहे. तर बघा आपण स्टार्टिंगला काय रॉ डाटा दिला होता, सगळ्यात पहिली मीन काढला एक्स बार काढल्यानंतर आपण काय केलं, समेशन ऑफ डी आय काढला. डी आय म्हणजेच काय राहतं, मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार. मग मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार काय राहतं, तर ते प्रत्येक एक्स आय मधून मीन मायनस करायचं. ठीक आहे. मग मीन मायनस केल्यावरती जे व्हॅल्यू येणार, त्या व्हॅल्यू प्लस मायनस आली तर मॉडच्या बाहेर आले प्लस होणार, आणि त्याच्यानंतर मायनस जर आली तर मॉडच्या बाहेर आले प्लस होईल, प्लस आली तर प्लसच राहील. मग प्रत्येकाची व्हॅल्यू काढायची, त्याची समेशन करायची, ती आली 44. आणि मीन डेविएशन इज इक्वल्स टू समेशन ऑफ डी आय अपॉन एन इक्वल्स टू समेशन एक्स आय मायनस एक्स बार अपॉन एन. मग 44/8. मीन डेविएशन इज इक्वल्स टू किती आलं, 5.5. ठीक आहे. तर आज सॉल्व्ह केलं तुम्हाला 4 पैकी 4 मार्क पडणार आहे. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू.